धारदार तलवार होती ती, धारदार तलवार होती ती, स्त्री शिक्षणाचा अंगार होती ती, स्त्री शिक्षणाचा अंगार होती ती, प्रेरणा होती ती, स्फूर्ती होती ती, प्रेरणा होती ती, स्फूर्ती होती ती, विद्येचा अलंकार होती ती, विद्येचा अलंकार होती ती, अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती, ती अशी स्त्री होती जी समाजाच्या भीतीने कधी डगमगली नव्हती, ती लढत होती ती जगत होती जगण्यासोबतच ती जगत होती, ती लढत होती ती जगत होती जगण्यासोबतच ती जगत होती, लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती, लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती, ती आशा होती ती भाषा होती, ती आशा होती ती भाषा होती, ती नवपर्वाची दिशा होती, ती स्त्रीचा सन्मान होती, ती स्त्रीचा सन्मान होती, होय ती सावित्रीच होती, होय ती सावित्रीच होती. स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन स्त्रियांसाठी आणि समाजासाठी जो आदर्श ठरलेल्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जो लढा दिला तो आज इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरांनी कोरला गेलेला आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला. त्यावेळी त्या निरक्षर होत्या, परंतु त्यांना शिकण्याची उत्तुंगच अशी आवड होती. परंतु फक्त चूल आणि फूल एवढी स्त्रीची सीमा मानणाऱ्या त्या काळच्या समाजाला स्त्रीचं शिक्षण मान्य नव्हतं. स्त्रीने शिकणे हे एक महापाप मानलं जायचं. तरी जिद्दी सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं ते आपल्या पतीकडून. पुस्तकाला साथ लावली शब्दांची, पुस्तकाला साथ लावली शब्दांची, अन नवपर्वाला सुरुवात जोमानं झाली, अन नवपर्वाला सुरुवात जोमानं झाली. पुढे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी इसवी सन 1848 मध्ये पुणे बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा सुरू केली. अर्थातच त्यांच्या क्रांतिकारी विचारांना त्या काळचे लोक मान्य करत नव्हते. त्यांना विरोध केला, त्यांच्यावर दगडफेक केली, शेण मारले, तरी हा त्यांचा दृढ निश्चय तो बदलला नाही. त्यांनी कधीच माघार घेतली नाही आणि क्रांती ही घडली. शेवटी जाता जाता एवढं सांगेल की सावित्रीबाई स्त्री शिक्षणाच्या कणा होत्या. सावित्रीबाई स्त्री शिक्षणाच्या कणा होत्या. अखेर 10 मार्च 1897 मध्ये सावित्रीबाईंनी अखेरचा श्वास घेतला. अशा ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम. बस एवढे बोल मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.